फ्रेंड्स, मी नेहा माझ्या किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज मी परत तुमच्यासाठी एक दिवाळी स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे पोह्यांचा चिवडा। हा चिवडा खूप कुरकुरीत आणि खूप छान लागतो। तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला जरूर कळवा। आणि जर माझ्या पोह्यांच्या चिवड्याची रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईकचं बटन क्लिक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर आता आपण पोह्यांच्या चिवड्याच्या साहित्य आणि कृतीकडे वळूया। पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला पातळ पोहे अर्धा किलो घ्यायचे आहे। दाणे घ्यायचे आहे मोठी एक वाटी, डाळ्या घ्यायच्या आहे मोठी एक वाटी, हिरव्या मिरच्या मी अशा मधोमध चिरून लांब लांब चिरलेल्या आहेत, लिंबाचा एक पूर्ण लिंबाचा रस घेतलेला आहे, चवीपुरता मीठ घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, जिरा आणि हिंग एकत्र करून घेतलेला आहे, एक वाटी तेल, कढीपत्ता घेतलेला आहे आणि पिठी साखर करून घेतलेली आहे। सर्वात पहिल्यांदा आपल्याला जे हे पोहे आहेत ते आपण भाजणार आहोत। बिना तेल टाकता आपल्याला हे भाजायचे आहे। आता हे पोहे आपण कढईत टाकून घेणार आहोत आणि याला कंटिन्यूअस आपल्याला मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे, हलवतच राहायचं आहे त्याला। साधारण 5 ते 7 मिनिटं लागतील आपल्याला मीडियम गॅसवरती। आता 5-7 मिनिटं आपल्याला कंटिन्यूअस हलवत राहायचं आहे आणि मग नंतर तुम्ही बघताय आता की असे छान कुरकुरीत असे हे पोहे झालेले आहेत। तर आपण याला एका वेगळ्या भांड्यात काढून घेणार आहोत आणि आपल्या पुढच्या कृतीची तयारी करणार आहोत। हे पोहे आता मी एका भांड्यात काढून घेतलेले आहे अशा पसरट अशा। तर आता आपण एक कढई ठेवायची आहे आणि त्या कढईमध्ये गरम झाल्यानंतर साधारण 1 वाटी पूर्ण आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। जे आपलं सगळं साहित्य आहे आपण एकाच तेलामध्ये तळून ते पोह्यांच्या भाजलेल्या पोह्यांवरती टाकणार आहोत। आता तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला दाणे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। हे सगळं प्रमाण मी अर्धा किलोच्या चिवड्याला घेतलेलं आहे। जर तुम्हाला अजून 1 किलोचा करायचा असेल तर तुम्ही डबल प्रमाण घेऊ शकता। आता ह्या दाण्यांना थोडासा लालसर कलर येऊ द्यायचा आहे, तोपर्यंत तळायचं आहे। असं त्याला थोडंसं हलवत राहायचं आहे म्हणजे ते एकाच बाजूने लाल कलर नाही येणार, दोघी बाजूने छान असा कलर येईल। आता तुम्ही बघताय की एकदम छान असा लालसर कलर आलेला आहे। तर त्याचं तेल पूर्णपणे नितरवून आपण हे दाणे ह्या पोह्यांवरती टाकणार आहोत। सगळे असे व्यवस्थित काढून पोह्यांवरती टाकून द्यायचे आहे आणि आता त्याच सेम तेलामध्ये आपल्याला कढीपत्ता पूर्णपणे असा कडक करून घ्यायचा आहे, एकदम छान असा। त्याला पण आपल्याला असंच कंटिन्यूअस हलवत राहायचं आहे आणि हा कढीपत्ता आपण कडक करून घेणार आहोत म्हणजे तो चिवड्यामध्ये एकदम कडक अशी चव खूप छान लागते ह्या कढीपत्त्याची। म्हणून सगळा कढीपत्ता कडक होईल अशा पद्धतीने तुम्ही त्याला हलवत राहायचं आहे। आता चेक करून घ्यायचं आहे की कढीपत्ता कडक झालेला आहे की नाही। तो छान पद्धतीने असं एकदम कडक झालेला आहे। तर आता तो पण काढून आपण त्या पोह्यांवरती टाकणार आहोत आणि आता आपण ह्याच तेलामध्ये जे मिरच्या आहेत त्या पण तळून घ्यायच्या आहेत, त्याला पण सेम पद्धतीने कडक करून घ्यायचं आहे। सगळ्या कृतीसाठी आपण एकच तेल वापरलेलं आहे म्हणजे जे सगळं याची चव आहे ती त्याच तेलामध्ये राहणार आहे आणि तेच तेल आपण परत त्याच्यावरती टाकणार आहोत। आता मिरच्यांचा कलर थोडासा चेंज होतो आहे। आता बघताय तुम्ही की छान अशा मिरच्या आपल्या तळून झालेल्या आहेत। थोड्याशा कुरकुरीत करायच्या आहे, एकदम कडक नाही करायचं आहे। आता त्या पण काढून आपण या पोह्यांवरती टाकून देणार आहोत आणि मग आता त्याच तेलामध्ये आपण जिरं टाकणार आहोत। हिंग आणि जिरं जे एकत्र करून घेतलेलं होतं ते मी, डाळ्या टाकायच्या आहेत आणि याला मीडियम गॅसवरती आपल्याला थोडंसं होऊ द्यायचं आहे। डाळ्या शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणजे त्याला पण आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचं आहे। तर साधारण आपल्याला थोडासा कलर चेंज झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत। आता तुम्ही बघताय की थोडासा कलर चेंज झालेला आहे। तर साधारण 2 चमचे आपल्याला छोटे हळद टाकायचे आहे। मग नंतर लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये लिंबाचा जो रस करून घेतलेला आहे तो पण आपण याच्यात टाकून घेणार आहोत। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मीडियम गॅसवरच करायच्या आहे आणि डाळ थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत आपण याला तळणार आहोत।
आता तुम्ही बघताय की हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, डाळ, हळद आणि जिरं वगैरे सगळ्याचं. तर आपण याला आता ह्या चिवड्यामध्ये टाकणार आहोत. अशा पद्धतीने व्यवस्थित आपण सगळं काढून त्या चिवड्यामध्ये टाकायचं आहे, पोह्यांमध्ये. आणि आता याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर टाकायची आहे. आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो की किती गोड पाहिजे आहे. मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण सगळ्या साहित्यांची चव त्या पोह्यांना लागायला पाहिजे आणि त्या पोह्यांना पूर्ण हळदीचा पिवळा कलर यायला पाहिजे. अशा पद्धतीने हळूहळू एकत्र करायचं आहे. तुम्ही बघताय की आता छानसा असा कलर आलेला आहे आपल्या चिवड्याला. दिवाळीच्या फराळामध्ये तुम्ही हा पोह्यांचा चिवडा नक्की ट्राय करून बघा आणि मला जरूर कळवा. आणि जर तुम्हाला हा माझ्या चिवड्याची रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.